बट नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. आज आपण चाललो आहे फोटोशूटला, चेरी ब्लॉसम स्पेशल फोटोशूट. आणि फोटोग्राफर आहे आमची छोटीशी मुलगी अंशिका. अमेरिकेतल्या 4 ऋतूपैकी सर्वात आवडता ऋतू माझा म्हणजे स्प्रिंग, वसंत ऋतू. जेव्हा गळलेले जे पानं असतात झाडांची त्यांना परत पालवी फुटते, फुलं यायला लागतात, अतिशय सुंदर वातावरण होतं आणि सगळेजण लोक तेव्हा फोटो सेशन करतात इथे. काय करते बाई, थांब. मागच्या आठवड्यात पण येऊन गेलो होतो, बट तेव्हा काही जास्त फुलं आले नव्हती. आता बघूया, मागच्या आठवड्यातले मी दाखवते तुम्हाला. हा पण एक व्ह्यू. ही चेरी ब्लॉसमचे झाडे आहेत. पण आम्ही जेव्हा मागच्या आठवड्यात गेलो होतो तेव्हा असं काही खूप बहरलेली नव्हती, त्यामुळे पुन्हा परत नेक्स्ट आठवड्यात येण्याचा आमचा प्लॅन होता. हे बघताल तुम्ही, अजून ते पूर्ण फुललेली नव्हती ही फुले. तर वसंत ऋतू हा 20 मार्च ते 20 जूनपर्यंत असतो असं म्हटलं जातं आणि 20 जून नंतर उन्हाळा सुरू होतो. तर हा व्हिडिओ ॲक्च्युली जुना आहे, बट थोडासा आळशीपणा नडला माझा आणि आत्ता उशिरा टाकते हा व्हिडिओ मी. इथे प्रत्येक व्यक्तीबरोबर एखादा तरी डॉगी बुबू असतोच. हे जे समोर दिसते ते ट्युलिप आहे. इथे एक ऑब्झर्व केलं मी, इथे अमेरिकेत मला खूप असे उंच झाडे दिसतात. म्हणजे नॉर्मल झाडांपेक्षा जास्त उंची वाटते असं मला. कुठली म्हण बरं. तर मग आपण परत ह्या आठवड्यात आलो होतो. परत बघूया आता की चेरी ब्लॉसमचे जे फुलं आहेत ते फुलले आहेत का. खूप सारे व्हिडिओ शूट करायचे होते आणि गर्दी पण दिसत होती. कुठं पण जिथं गर्दी नसेल तिथं आपलं झाड पकडू अंशिका आणि शूटिंग स्टार्ट करू. मग काय, आता सगळ्यांनी आपापले झाडं पकडलेत. कोणी तर पकडले म्हणजे हे बघा, आता तिथं तिकडं झालंय शूटिंग. त्या मुलीचं काहीतरी चाललंय, इकडं चाललंय, इकडं. सकाळी थोडा पाऊस झाला होता त्यामुळे चिखल पण होता. आता ह्या पाण्यात जाऊन ती चप्पल आपली साफ करतीये. अतिशय सुंदर फुललेली होती आज सर्व झाडं. परत आणखी पहिल्यापासून ठीक आहे. ह्या छोट्या मुलीला माझा डान्स आवडला होता की माहीत नाही, बट ती खूप वेळ येऊन तिथे थांबली होती आणि बघत होती यांचं काय चाललं एक्झॅक्टली. व्हिडिओ करताय माती चालता बट इकडे चालू झालं. थांबा तुम्ही नाही येत होते. जवळ येते मग, खूपच जवळ म्हणजे खूपच जवळ या. ठीक आहे. अंशिकाला कधी कधी व्हिडिओ शूट करताना थोडेफार चॅलेंजेस येतात. दोघांचे व्हिडिओ शूट करताना खूप वेळा तिच्या फ्रेममध्ये बसत नाही आम्ही. खूप वेळा रिपीट करायलाही तिचे पेशन्स नसतात. ती सांगत असते की एकदाच करा, जे असेल ते होऊन जाऊ द्या. मिल गई ने नाचने ना क्यों ते बात हो गई. स्टार्ट. सबसे वाली कसं नाही, गुलाबी साडी. तर फोटो सेशन का, तर फक्त आठवणी गोळा करून ठेवतोय आम्ही. नक्कीच चांगल्या आठवणी आयुष्यभर राहतील. खूप जण विचारत असतात की तुम्ही प्रॅक्टिस करता का अगोदर, तर आम्ही बिलकुल काही प्रॅक्टिस करत नाही. ऑन दी स्पॉटसुद्धा मी खूप वेळा त्यांना गाणी सांगते की आपल्याला हे करायचं आहे. आणि अंशिका पण लहान आहे, तिचे पण पेशन्स लेवल एवढे नसतात की 2-3दा रिटेक घेणं. आणि ती जे करते त्यातच आम्हाला समाधान आहे, कारण एक पण स्पेशल फोटोग्राफर आपण काही खूप वेळा हायर करू शकत नाही. म्हणजे लहान मुलांचे पैसे तेवढेच राहतात फोटो. ती तिची फ्रेंड सांगत होती मी तर नाही काढत, मी स्वतःचे काढत नाही, दुसऱ्यांचे काढत नाही फोटो म्हणून होती. आणि तिच्या फोटोशूटच्या वेळेस ती भरपूर आम्हाला फोटोज आणि व्हिडिओ काढायला सांगत असते. आणि पब्लिक प्लेसमध्ये पण शूट करताना थोडेसे बरेच प्रॉब्लेम येतात किंवा थोड्या अडचणी पण येत असतात. झालं
आणि स्प्रिंगमध्ये बरेच छोट्या मुलांचे मोठ्यांचे सगळ्यांचे फोटो सेशन चालू असतं आणि चेरी ब्लॉसममध्ये तर होतच असतं. प्रॅक्टिकल तर बघायची का कसली रेडी होऊन आली आहे. पर्या आल्यात पर्या. अंशिका बिनांगुळीची अंशिका. कसले परे आलेत बघ, छोट्या छोट्या परे आल्यात बघायच्यात. मोठी पण आहे का बरी? हो विसरून गेली साप. अजय परत लाव. थांब थांब थांबा 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 ते स्टार्ट नाही तर एकच सेकंड. आणि स्पेशल हे व्हिडिओ शूट मला जुन्या गाण्यांसाठी करायचं होतं, जसं 90s मधले गाणे, 80s मधले गाणे. चला शूटिंग व्हिडिओ शूटिंग. छोटे झालं तुमचं झालं व्हिडिओ शूटिंग. झालं आमचं व्हिडिओ शूटिंग झालं. आमचं बघा फोटोग्राफर कडे दमलाय. हां त्यामुळे फोटोग्राफर आता काय बस. भेटणार आहे आता? फोटोग्राफरला भेटणारे बटर भुर्जी खायला घरी गेल्यावरती. डान्स मास्टरला काय बना के खाओ. आपलंच बनवा आपलंच खावा. तुझं मागे असू दे काय नाही होत. असू दे. मी काही प्रोफेशनल डान्सर नाही आहे, बट शाळेमध्ये कॉलेजमध्ये असताना भाग घ्यायचे डान्समध्ये वगैरे. आवडायचं मला एक छंद म्हणून. आता इथे करताना एक अमेरिकन जोडपं आलंय, बघूया ते काय म्हणतात आमच्याबद्दल. I give you an A. No, don't mind. You get an A. I give you. Just I give you. Just doing it You is now. get a B man. He wouldn't do it. Don't. A and A. थँक्यू सो मच. यू वांट ट्राय? आणि खूप वेळा छान छान पब्लिक रिॲक्शन पाहायला भेटतात, बट खूप वेळा कॅप्चर करता येत नाही कॅमेऱ्यामध्ये, पण ह्यांची कॅप्चर करता आली आम्हाला. मला A+ घेतली ग्रेड डान्स मध्ये. आणि पप्पा B मायनस. नाही ते बोल F नंतर. B पण ते काय तुला येत नाही तरी पण तू नाचतो म्हणून हे केलंय. आणि हे बायकोसाठी डान्स करताय सोबत म्हणून त्यांना A ग्रेड असं ती सांगत होती बाई. मला पण कळलंच नाही ते ए बी काय म्हणतायत वगैरे. असं असतं ना, ग्रेडिंग नसतं का बाळा. F म्हणजे फेपल, A म्हणजे गुड. ए म्हणजे गुड. नाही म्हणजे असं F म्हणजे फेल. पण पप्पाने A+ द्यायला पाहिजे, कारण पप्पानी खूप डान्स काही शिकलेला नाही कधी लहानपणापासून, त्यामुळे पप्पा तरी करतात मम्मी सारखं, है ना. तर आम्ही असं व्हिडिओ शूट करत असतो. आज बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल. काय फोटो सेशन चालले आमचं. चक्कर गुलाब पडून गेला. गुलाब पडून गेले चिकन. गुलाब कुठे? तो नकली फुलांचा गजरा लावला होता, बट त्या बीज वगैरे असतात ते पण माझ्या गजऱ्यावरती येऊन बसत होत, त्यांना ऍक्च्युअल वाटत होतं. आमची फुलराणी ही आहे ऍक्च्युअली ओरिजिनल. कळी खुल्ली नाही अजून. कळी खुलली नाही आज. आणि बरीच लोक पिकनिकला पण येतात, मस्त मॅट वगैरे घरून सगळं सामान आणतात, नाश्त्याचं, आणि मस्त बसून सगळे एन्जॉय करत असतात हे चेरी ब्लॉसम. आणि संपलेला फोटोशूट. ब्रँड पार्क मधून आपण निघालेलो आहात घरी. घरी जाऊन जेवण करायचं आणि परत एकदा जायचं एका टुलिप गार्डन मध्ये. तिथे जाणार आहोत आपण 5,000 रुपये देऊन. तर लवकर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मजेत राहा, खुश राहा. कसा वाटला हा व्हिडिओ हे पण कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.